मंगळसूत्र साधारण कितीपर्यंत येत असेल? घरच्यांना सगळ्यांना घेऊन या. शीतल, तुम्ही पण या. येते की. हातात काय आहे? काय नाही, मी झोपायला जाते. आता उद्या शितलीच्या लग्नाच्या वेळेला आपण घरातील सगळी बसून ठरवणार ना काय ते. अजिबात नाही हा. माझ्या लग्नाच्या बाबतीत माझा मीच निर्णय घेणार. शीतल चाय मेरे को बुलाए क्या? हाँ अगं वय वय बस ये. क्या काम था? काय नाही ग, असंच तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? खास काय नाही, आमचं शीतलचं अभ्यासात लक्ष आहे ना ग? आहे की. का फिरत असते अशीच निसती? नाही नाही. नाही, आजकाल काय आहे, पोरापोरींचा कालीच्या नावानं धिंगाणा चालू असतोय ना. चहा घेणार का? नाही नाही, नको. अगं नको. यास्मीन, हा? आमची शीतल कुणाला भेटती का ग? म्हणजे ती कुठल्या मुलासोबत बोलती का? म्हणजे तिला कोणी मित्र मित्र आहे का? नाही. माझी शपथ घेऊन सांग. कसम से असं काही नाही. आता तू म्हणतीस तर तसं नसेल, पण कुणी सांगावं वारं लागलं तर. यास्मीन, हा? माझं एक काम करशील का? काय? म्हणजे तुला जर असं वाटलं की ती कुठल्या मुलासंगत बोलती, म्हणजे अशी तुला जर शंका आली ना, तर सगळ्यात आधी मला येऊन सांगशील. हो, सांगेन की. आता काय तर खाऊनच जा की. नाही नाही, नको. मी घरपेच खाते. बर आहे बघ, तिला यातलं काय सांगू नको बर का. नाही नाही. आणि हे बघ, मागल्या दारानच जा. हो. काय ग, घरी यायचं सोडून असं बाहेर का बोलवलंस? तेरे घर से आई हूँ. हा? तू आमच्या घरात ना आलीस? हो. अगं मग मी बाहेरच होते की, मला कशी काय नाही दिसलीस? कारण मी मागच्या दाराने गेले होते. का? तुझ्या आईनं बोलवलं होतं. का? शितले, मला तर वाटतं आता तुझं घरातनं बाहेर पडणं बंदच होणार आहे. का? का 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 करू नको. जेवढं सांगितलंय ना उतना ध्यान में रख. हे लय भाव खाऊ नगस, नीट सांग काय ते. मी एवढंच काय ते सांगू शकते. अगं तर सांग की काय झालं ते. तेरे आईने कसम दी. हे कसम बिसम काय नसता. तुला माझी कसम आहे. सांग आता काय झालं ते. सुटली मन, सुटली सांग की आता. तेरे आई को तेरे पे डाऊट आ रहा है. म्हणजे तिला असं वाटतंय की तुझं बाहेर काहीतरी चाललंय. म्हणजे करू नको. अगं म्हणजे तिला असं वाटतंय तुझं बाहेर कोणतरी लवर आहे. काय? हो, तुझी आई विचारत होती की तुझा कोणी मित्र आहे का, असेल तर सांग, तिच्यावर लक्ष ठेव, असं काय काय सांगत होती. आमच्या आईला काय झालं मधीच? असं काय विचारत असेल? तू सारखं त्या आजीच्या मागे फिरत असतीस ना, म्हणून आला असेल तिच्या मनात. हाले, मी कशाला जाऊ त्या आजीच्या मागं? हो का? मग त्याचा पाठलाग करायची काय का गरज? हा, वो कुछ भी करे, तेरे को क्या फरक पडता है? मला काय फरक पडत नाही. पण काय? यो काय मरणार नाही, 100 वर्ष जगतो का नाही बघ. तेरे को इतना बताया,
फिर भी तू तेडी की तेडीच रहेगी है ना? हाय का आता यात मी काय केलं? तो आज माझ्या समोरून गेला यात बी माझीच चूक आहे व्हय? बर तुला असं वाटत असेल ना तर त्याचं तोंड बी नाही बघणार उद्यापासून. काय ग काय झालं? कुठं काय? मग अशी फेरे का मारतेस? असंच आज ह्यांनीच दारा काढल्या ना. हा मग रातच्याला बी रान भिजवायला हेच गेलत माहितीये मला. आणि गोटा झाडून वैरण घालून शान बी टाकून आलेत. काय बोलला का तुला? नाही मग आता एवढं समजा करून अजून कारखान्यावर जातात. एवढं राबतात म्हणल्यावर त्यांना मदत करायला नको बाई कोणी. अगं मग तू कशाला काळजी करते? हाय की आपला आजा. हाय त्यांचं चाललंय की भरतीचं. आला का फिरून माझ्या भरतीवर? आता मी कशाला बोलू भरतीचं? भरतीत चाललंय कोण म्हणलं? मग नाही चाललं, खोटं बोलले बाई मी. मला उगाच भरतीवरून बोलायचं नाही. मी कशाला काय म्हणतेय? अगं 2 घास सुकन खाऊ दे की त्या पोराला. खाऊ नको म्हणलं का मी? हो माझं एवढंच म्हणणं आहे, भरती नाही होत तर इकडंच बघा की नोकरीचं कुठंतरी. अरे आजा, अरे आजा थांब, खाऊन तर घे. आता जेवताना बोलायची काय गरज होती वय? तू बी ना पुष्पे, खरंच. मी काय बोलले? अगं त्याला नाही आवडत तर भरतीवर कशाला बोललीस तू? अगं सारखं सारखं एकाच गोष्टीची बुणबुण लावली तर माणसाला राग येत नाही का? तुम्हाला बी वाटतं का त्यांनी भरती व्हावं असं? अगं नाही वाटत, पण म्हणून काय सारखं एकच विषय घेऊन बसायचं का? मला काय हौस आहे बोलायची? त्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी बोलती तर सगळंच मला बोलतात. मरू दे तिकडं. तुम्हाला काय करायचंय ती करा. भरती व्हा नाही तर लष्कराच्या भाकऱ्या भाजा तिकडं. ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं.